तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळून पीक विम्याबद्दल प्रत्येकी 1 रुपये घेते, कारण महाराष्ट्र शासन भिकारी असल्याचे विधान पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले आहे। हा महाराष्ट्रातील कास्तकारांसहित सर्व जनतेचा घोर अपमान असल्याने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सर्व कास्तकारांना पीक विम्याचे पैसे दिले गेले नाहीत। निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिलेत व 21 रुपये देऊ असे आश्वासन दिले, मात्र याच 1500तून अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज राज्य शासनाने अवैध ठरवले आहेत, कारण शासनाजवळ पैसा नाही असे सर्वदूर बोलले जाते। राज्यामध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करू अशी घोषणा करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही। अतिवृष्टी होऊनही कास्तकाराला व पुरामुळे घराच्या पडझड झालेल्या रहिवाशांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही। तसेच घरकुलाचे अनुदान पूर्णपणे वाटप झाले नाही, घरकुल अर्धेच राहिलेले आहे। अशा अनेक योजना सुरू होऊन अर्धवट आहे, त्या पूर्ण करण्याकरिता पैसा नाही। हे सर्व पाहता शासन भिकारी आहे असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले। हे आता खरे वाटू लागले आहे असा संदर्भ देत माजी मंत्री सावजी यांनी कृषी मंत्र्यांच्या या विधानाचा आधार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसमोर खुलासा करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मी आज हे पत्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। आशय असा आहे की कृषी मंत्री कोकाटेजी यांनी जे वक्तव्य केलं, महाराष्ट्र शासन भिकारी आहे, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं। तसं पाहता आज जनता बोलत आहे, खरोखर हे महाराष्ट्र शासन भिकारी आहे, कारण पीक विम्याचे पैसे वाटले नाही, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये ते कमी केले आणि 2100 रुपये तर देऊनच नाही राहिले। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नाही। अतिवृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे महाराष्ट्रात पैसे वाटले नाही किंवा दिलासा मिळाला नाही। सुरू असलेल्या योजना बंद आहे। राज्यामध्ये घरकुल योजना अर्धवट सुटलेल्या आहे आणि म्हणून हे शासन खरोखर भिकारी आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आपले स्पष्टीकरण ताबडतोब द्यावे।